मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना घडली। 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती। मानखुर्दच्या जनतानगरमधील दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली पाहणी। नियमानुसार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार। मंत्री महाजन यांची ही माहिती। मानखुर्द दुर्घटनेतील 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जखमींवरती उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांची गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये भेट घेतली। बाधित कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत देखील करणार। महापौर ऋतू तावडे यांची प्रतिक्रिया। मानखुर्दमधील घटनास्थळाची नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून पाहणी करण्यात आली। तर ही 3 मजली इमारत अनधिकृत असल्याची बन यांची प्रतिक्रिया। मानखुर्द या ठिकाणच्या दुर्घटनास्थळाची आमदार अबू आझमी यांच्याकडून पाहणी। अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा। आमदार आझमी यांची ही मागणी। पुढील साधारणतः 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट असेल। 8 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला, तर मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये कमी पाऊस असून घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण जास्त आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून खबरदारी। पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार। पुणे आणि लोणावळ्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। हवामान विभागाकडून पुणे आणि लोणावळ्याला आज रेड अलर्ट। सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय। या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलं जाणार। पुण्यात रात्रभर जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे। आंबेल ओढा परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक झाड कोसळलं। कोणत्याही स्वरूपाची सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। मात्र या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळलेली आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। सुदैवाने जीवितहानी नाही। दरड कोसळली त्यामुळे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। दुसरीकडे बोरघाटामध्ये पाणी साचलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद करण्यात आलेला आहे। लोणावळा घाट गेल्या 3 तासांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद आहे। वाहतूक बंद त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। पुण्याच्या मावळमधल्या पाटण गावामध्ये पहाटे एका घरावरती दरड कोसळली आहे। घरावर दरड कोसळली। 3 लोक ढिगाऱ्याखाली अडकले। एनडीआरएफच्या पुण्यातील 5व्या बटालियनची मदत मागवली आहे। एकूण 30 जणांचं पथक घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी पोहोचलंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये नवीन महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळच रस्त्यावरती दरड कोसळली आहे। तर आता मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेन प्रवासासाठी बंद करण्यात आल्या। प्रवास करत असताना महाड विन्हेरे मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे। चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील धामळदेवी परिसरामध्ये दरड कोसळली। 300 मीटरचा मार्ग बंद केला। यामुळे मुंबई गोवा महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली। सततच्या मुसळधार पावसामुळे या भागामध्ये आणखी दरड कोसळण्याचा धोका वाढला। घाटात दरड कोसळली त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्या। ठाकूरवाडी ते मंकी हिल लूप केबिन दरड कोसळल्याची घटना। इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस रद्द करण्यात आली। मुंबईमध्ये रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। 7 रस्ता परिसरामध्ये घरांची कौलं पडून मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। कुर्ल्याच्या नौपाडा परिसरामध्ये झाड कोसळलं। वृद्धाचा मृत्यू झाला। कमानी परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे। मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत करण्यात आलेली आहे। तर पालिका प्रशासनाविरोधात मनसेने आंदोलन केलेलं आहे। कुर्ला या ठिकाणच्या दुर्घटनेवरून ऋतू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची झाली आहे। तर घरात बसून आरोप करू नका, ऋतू तावडेंनी पलटवार केलाय। पेडणेकरांनी तावडेंना रील महापौर म्हणून हिणवलंय। भांडूप या ठिकाणी अमित साटम यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। अंधेरी रेल्वे स्थानकात भर पावसात मनसेने आंदोलन केलं। तिकडे नौपाड्यात झाड कोसळल्याच्या घटनेविरोधात मनसे आक्रमक झाली। महापौरांनी समजूत काढली। त्यानंतर मनसेचं आंदोलन अखेर मागे। कुर्ला या ठिकाणच्या दुर्घटना सहाय्यक आयुक्तांच्या निष्काळजीपणामुळे घडलेली आहे। वृक्ष छाटणी संदर्भात पत्र देऊनही सहाय्यक आयुक्तांचं दुर्लक्ष। भाजपच्या अमित साटम यांच्याकडून संबंधित पत्र ट्विट करण्यात आलं। संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, साटम यांनी ही मागणी केलेली आहे।
मुंबईमधल्या दहिसरमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे मुसळधार पावसामध्ये झाड कोसळलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये कुणी जखमी झालेलं नाहीये। पालिकेच्या पथकाकडून झाड हटवण्यात आलेलं आहे। अंबरनाथमध्ये वर्षा कॉम्प्लेक्स जवळ 50 वर्ष जुनं झाड कोसळलंय। झाड कोसळल्यानं वाहनांचं नुकसान झालेलं आहे। कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। ठाण्यातल्या कोपरी परिसरामध्ये भर बाजारामध्ये इलेक्ट्रिक पोल पडलाय। जीवितहानी नाही। ठाण्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं कोपरीमध्ये हा पूल पडलाय। वरळीमधील बीडीडी चाळ क्रमांक 96 या ठिकाणी मोठं झाड पडलंय, तर झाड कोसळून 3 जण जखमी झाले असून वाहनांचं नुकसान झालं। स्थानिक आमदार सुनील शिंदे घटनास्थळी दाखल झाले। नवी मुंबईच्या वाशीमध्ये सेक्टर 11 मध्ये इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतीचा भाग कोसळल्यानं एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला। नवी मुंबईमधील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर यामुळे आलाय। दहिसर पूर्व या ठिकाणी एका बांधकाम साईटवरती लावलेले पत्रे कोसळले। पावसाचा जोर वाढल्यानं पत्रे कोसळले। रस्त्याच्या कडेला भाजीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती हे पत्रे कोसळले। कुणालाही दुखापत झालेली नाही। नालासोपारा पूर्वमध्ये वाकणपाडा परिसरामध्ये घरावर झाड कोसळलं त्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाला झाड हटवण्यात मात्र आता यश आलेलं आहे। ठाण्यातील कळवा परिसरात एका शाळेच्या बसवर झाड पडलंय। शाळेलगत पार्क केलेल्या स्कूल बसवर झाड पडलं। सुट्टीमुळे मोठी दुर्घटना मात्र टळली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलाला मोठं भगदाड पडलंय। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या बाजूने हे भगदाड पडलेलं आहे। उड्डाणपुलाच्या भगदाडाचा मलबा थेट उड्डाणपुलाखाली पडला। सुदैवानं उड्डाणपुलाखाली प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। गोरेगावमधल्या एमजी रोडवरती मोठं झाड कोसळलेलं आहे। दुर्घटनेमध्ये 2 महिला गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत। योग्य छाटणी न झाल्यानं झाड कोसळल्याचा आरोप स्थानिकांचा आहे। मुंबईमध्ये पावसामध्ये झाडं पडण्याच्या 142 घटनांची नोंद झाली। महापालिका यंत्रणांना सतर्क राहण्याचं आयुक्त अश्विनी भिडे यांनी आदेश दिले। मुंबईमधील विविध भागांमध्ये 24 तासात 150 ते 170 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। पावसाच्या पाण्याचा निचरा करावा यासाठी नगरसेवक थेट रस्त्यावर उतरले। लोग्राम परिसरामध्ये आता नाल्यामध्ये अडकलेला कचरा काढत नाले सफाई केली आहे। शिंदेच्या सेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून सफाई मोहीम करण्यात आलेली आहे। मुंबईकरांच्या मदतीसाठी आमदार मुरजी पटेल यांच्याकडून एमएलए हेल्पलाईन सेवा सुरू आहे। कॉल करताच अवघ्या 10 मिनिटांमध्ये नागरिकांना मदत दिली जाते आहे। पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या समन्वयानं नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे। 2 नद्या इशारा पातळीवर आहे। 2 नद्या इशारा पातळीपेक्षा कमी आहे। अंबा नदी, कुंडलिक नदीने धोका पातळी देखील ओलांडली आहे। पाताळगंगा नदी, सावित्री नदी इशारा पातळीवर वाहते आहे। सोलापूर या ठिकाणी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आता पावसाने जोर धरलेला आहे। दौंड रेल्वे पुलावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणात 14,351 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होतीये। धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी आता ओलांडलेली आहे। नदीकाठच्या भागातला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे, तर नदीच्या बाजूची चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। पुण्याच्या मावळमधील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खेड आणि हवेली तालुक्याला जोडणारा मोई चिखली पूल जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केलाय। येत्या 9 तारखेपर्यंत जड आणि अवजड वाहनांना पुलावरून वाहतूक करण्यास बंदी असेल। पुणे या ठिकाणच्या सिंहगड रोडवरील पासलकर चौकामध्ये पावसाचं पाणी साचलंय। या भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं। अनेक दुचाकी साचलेल्या पाण्यामुळे बंदही पडल्या। पोलीस पाण्यामध्ये उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। पुणे या ठिकाणी मार्केट यार्ड परिसरामध्ये रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलंय। गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना आता प्रवास करावा लागतोय। वाहन चालकांची चांगलीच कसरत होते। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे हा धबधबा ओसंडून वाहतोय। धबधबा आणि कोयनानगर परिसरातील निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाली मंदिर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। पाणी साचलं त्यामुळे भाविकांना मंदिरामध्ये ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील अनेक सखल भागामध्ये रस्त्यावरती पावसाचं पाणी साचलं। पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागानं ही माहिती दिलेली आहे।
नांदेड शहरासह तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली, मात्र जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। पाऊस पेरणीचा वेग वाढवण्यासाठी आता मदतीचा ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची देखील शक्यता आहे। पनवेल या ठिकाणच्या पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे। आपटा फाटा ते रसायनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलं। पाण्यामध्ये एक बस अडकली। या बसमध्ये 16 जण होते। पोलिसांनी गाडीतील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। वसई या ठिकाणच्या मिठागर पाण्याखाली गेलेलं आहे। संपूर्ण परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा आहे। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिक मात्र आता हैराण झाले। रस्ताही पाण्याखाली गेला। नागरिकांना मोठा फटका यामुळे बसलाय। ठाण्यातील दिवा आणि साबेगाव या ठिकाणी दत्त निवारा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या जिन्याचा स्लॅब कोसळला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या 5 रहिवाशांची सुटका मात्र केली आहे। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं। मच्छी मार्केट भागाला पुराच्या पाण्याचा विळखा बसला। चिपळूणमध्ये रस्ते जलमय झाले, तर चिपळूणच्या मिरजोळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। रायगडच्या दिघी खाडीमध्ये बोट पलटली आणि 3 मच्छीमार समुद्रामध्ये पडले। क्वीन बोटचे चालक बाळकृष्ण गणेश पाटील यांनी सावधानता दाखवत तातडीने बचाव कार्य केलं। 3ही मच्छीमारांना वाचवण्यात यश आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय, तर चिवेलीमध्ये श्रीदेवी वागेश्वरी ग्रामदैवत मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। भाविक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली आहे।